नमस्कार मैत्रिणींनो. आजचा माझा विषय खरंच खूपच वेगळा आहे. कारण की तो विषय असा आहे की तो आपल्या प्रत्येक मैत्रिणीला समजलाच पाहिजे. आजकाल नवऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त का होत चाललेलं आहे. स्त्री म्हणजे घराचा गाभा असतो. तिच्या हातात संसाराची दोरी असते. त्या दोरीने जर हळुवारपणे धरलं तर संसार फुलतो आणि जर घट्ट ओढलं तर गळा आवळला जातो. लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नाही, तर दोन मनं, दोन विचार आणि दोन सवयी एकत्र येणं आहे. सुरुवातीला सगळं गोड गोड वाटतं, पण हळूहळू लहान लहान गोष्टीतून तणाव वाढू लागतो. बऱ्याचदा नवऱ्यांच्या आयुष्यात उद्भवणारा त्रास हा बाहेरच्यांमुळे नसतो, तो घरातूनच सुरू होतो. बायका नकळत काही चुका करतात, ज्या नवऱ्याला प्रचंड त्रास देऊ शकतात. तो गप्प असतो, पण आतल्या आत कुढत असतो. जसं बायका म्हणतात, काय याचं हे वागणं, ते बदलतच नाहीये. तसंच नवराही मनात म्हणत असतो, ही पण काही कमी नाही. या छोट्या छोट्या चुकांमुळे नवरा वैतागतो, कंटाळतो, घराची ओढ कमी होते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे माझा हेतू कोणालाही दोष देणं नाही, तर प्रत्येक वेळी दोष पुरुषांचाच नसतो. आपणही एकदा आरशात स्वतःकडे बघावं, इतकंच मला म्हणायचं आहे. बायका नकळत करतात चुका आणि नवऱ्यांचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागतं त्या चुकांमुळे. पहिली चूक म्हणजे नेहमी तक्रारीचा पाऊस. तू कधी बदलणार? तू काहीच करत नाहीस. तू मला समजूनच घेत नाहीस. कधी सुधारणार तू? असं जर कोणाला सतत सतत ऐकावं लागलं तर कोणाचाही जीव कंटाळतो. नवरा कामावरून दमून घरी आला तर त्याला थोडा शांतपणा, थोडं हसू हवं असतं. पण अनेकदा घरात पाऊल टाकल्याबरोबर तक्रारींचा पाऊस सुरू होतो. लहान सहान गोष्टीत बायका टोचत राहतात. हे का केलं नाहीस? फोन का केला नाहीस? हे आणायला सांगितलं होतं. असा कसा विसरलास? एवढं काय काम असतं तुला? वगैरे वगैरे. मैत्रिणींनो, कधीतरी पाऊस जेव्हा सतत पडतो तेव्हा मजबूत झाड पण कुजतं. तसंच हेही लिमिट क्रॉस झालं की मग डोक्याचा भुस्सा व्हायला सुरुवात होते. प्रेमाचं नातं हे पावसात भिजलेल्या अंगणासारखं असावं, पण इथे तक्रारींचा पाऊस इतका वाढतो की अंगणाचा चिखल होऊन जातो. हळूहळू नवऱ्याचं मन घरात शांतता शोधण्याऐवजी बाहेर कुठेतरी शांत कोपऱ्यात पळू लागतं. बोलणं कमी होऊ लागतं, संवाद तुटक होऊ लागतो. संवाद तुटला की मनं दूर जातात. म्हणून माझ्या मैत्रिणींनो, थोडं बोलणं कमी करून ऐकणं वाढवलं तर नवऱ्याचं मन घराकडे खेचलं जाईल. प्रत्येक वेळेस तक्रार न करता एखाद्या वेळेस प्रेमाने बोललात तरी चालेल. आणि दुसरी चूक म्हणजे इतरांशी तुलना करणं बंद करा. शेजारचा अमकाच बघा, रोज बायकोला बाहेर घेऊन जातो, तू मला कामवालीच करून ठेवले आहेस, त्याच्या घरी बघ कशी गाडी आहे, आपण कधी घ्यायची, त्या शेजारच्याला किती पगार आहे, तुला तेवढा कधी मिळणार. अशी तुलना नवऱ्याच्या मनात चीड निर्माण करते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, परिस्थिती वेगळी, शिक्षण वेगळं आणि नशीबही वेगळं. सगळंच अमुक अमुक सगळंच सगळंच सारखंच नसतं आणि सगळ्या बायकाही सती सावित्री नसतात. नवरा काहीतरी आपल्या परीने करत असतो. स्वतःला भरपूर ताण देऊन घरातल्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी कधीतरी स्वतःच्या इच्छा मारत असतो. पण अशा तुलनांनी त्याच्या प्रयत्नांची किंमत शून्य केली जाते. त्याला वाटतं कितीही केलं तरी हिला समाधानच नाही आणि तो हळूहळू प्रयत्नच करणं बंद करतो. तुलना म्हणजे तेलात मीठ टाकल्यासारखं. त्याला काही प्रयत्न लागत नाही, पण चव मात्र नक्की बिघडते. सतत इतरांशी तुलना केल्याने नातं स्पर्धा बनतं, सहजीवन नाही. नवऱ्याचं थोडं कौतुक करा. इतरांशी तुलना न करता स्वतःच्या नात्याचं मोल वाढवा. कौतुकाची एक ओळ हजार तक्रारीवरती मात करते. पैशांसाठी सतत दबाव टाकण्याची वृत्ती म्हणजे भयानक टॉर्चर. महिन्याच्या पगाराच्या 3 पट खर्चाची यादी तयार ठेवणाऱ्या बायका नवऱ्याला नेहमीच ताणात ठेवत असतात. हे आण, ते दे, आमकं कर, तमकं कर, ते पाहिजे, हे पाहिजे, सतत चालूच. नवरा कितीही प्रयत्न करून पैसा आणत असला तरी तो पुरेसा नाही हेच तो सतत ऐकत असतो. यामुळे त्याच्या मनावरती ओझं येतं. तो गप्प असतो, पण आतून तुटत असतो. त्याला या टेन्शनमुळे अन्नही गोड लागत नाही. माझ्या मैत्रिणींनो, झाडावर फळ तयार व्हायला वेळ लागतो, तोडायलाही कष्ट लागतं, पण त्याची मागणी एका सेकंदात
सेकंदात होते. ह्या मागण्या जेव्हा भावनेशिवाय आदेशासारख्या वाटतात तेव्हा नवरा बायकोपासून मनानं दूर जातो. पैशावरून रोज ताण वाढला की संसाराचा गाडाच घसरतो. म्हणून पैशाचं नियोजन एकत्र करा. मागण्या कमी, समजूतदारपणा जास्त ठेवा. एकत्र बजेट ठरवा. त्यामुळे ताण कमी होईल आणि एकमेकांवरचा विश्वास वाढेल. अजून एक महत्त्वाची चूक म्हणजे बायकांची नवऱ्यांच्या मित्रांना नावं ठेवणं. तुझे मित्रच म्हणजे फुकटखोरांचेच टोळके आहेत, आले रिकामटेकडे बोलायला. आज सुट्टी आहे, कुठे चाललास मित्रांबरोबर गाव भटकायला, असं आपल्या जीवाभावाच्या मित्रांबद्दल ऐकलं की कोणालाही वाईटच वाटणार ना. मित्र हा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. बायका अनेकदा नवऱ्याच्या मित्रांकडे संशयाने किंवा तुच्छतेने पाहतात. यामुळे काय होतं माहिती आहे का? नवरा मित्रापासून दूर जात नाही, उलट बायकोपासून लांब जातो. कारण त्याला आपलं स्वतःचं जग टिकवायचं असतं. बायकोनं त्याच्या मित्रावरती टीका केली की तो आतून विचार करतो, माझ्या जगाची आतल्या हळव्या कोपऱ्याची हिला काही समज नाहीये, किंमतही नाही. हळूहळू तो घरात बोलणं कमी करतो. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीवर ही टोचणारच. बाहेर मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा करून आलेला तो तिच्याशी बोलायला मात्र कचरू लागतो. म्हणून त्याच्या मित्रांचा अपमान न करता त्याला थोडं समजून घ्या. सारखं टोचू नका. त्याच्या मित्रांचा सन्मान ठेवलात की नवरा आपोआप घरात मोकळेपणानं बोलतो. नवऱ्याच्या आवडीकडे दुर्लक्ष करणे ही एक आपल्या बायकांची ट्रिकच आहे. क्रिकेट असो, बाईक असो किंवा म्युझिक, बऱ्याच बायका याकडे वेळेचा अपव्यय म्हणून बघतात. पण प्रत्येक माणसांची आवड निवड वेगळी असू शकते. तुम्हाला जी गोष्ट आवडते ती त्याला आवडेलच असं नाही. त्याची ती आवड दाबली की तो व्यक्त होणं थांबवतो. त्याने त्याची आवड दाबली की त्याच्या मनात तुमच्याविषयी राग तयार व्हायला लागतो. त्याच्या आवडींचा अपमान म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचाच अपमान असतो. छोट्या छोट्या गोष्टींवरती हे काय बाळबोध आहे, हा काय बावळटपणा आहे असं म्हटल्यावरती ते वरवर काही दाखवत नसला तरी आतून तो तुटतो. जिथं माणसाला मोकळेपणाने स्वतःसारखा राहता येत नाही, व्यक्त होता येत नाही, तिथं तो जास्त वेळ टिकत नाही. त्याला जर त्याच्या आवडीमध्ये साथ दिलीत, एक क्रिकेटचा सामना त्याच्यासोबत पाहिला, एखादं गाणं एकत्र ऐकलं तर बघा त्याच्या चेहऱ्यावरती कसा आनंद फुलतो. मग टाका एखादी गुगली लाडाने आणि मागा एखादी आवडीची वस्तू, बघा सहजच मिळते का नाही ते. असे क्षण नात्याची ताकद वाढवतात. सतत नाक मुरडल्याने काहीच उपयोग होत नाही. म्हणून नवऱ्याच्या आवडीचा आदर करा. त्याला थोडा त्याचा वेळ द्या. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सवय आहे त्याला नातं घट्ट बांधून ठेवतं. घरात बॉसगिरी करणे, माझं ऐक, मी सांगते तेच कर, मी सांगते तेच कपडे घाल, मला आवडतं तेच जेवण बनवणार, असा हुकुमशाही स्वभाव नात्यातली मज्जाच घालवतो. नवऱ्याला घरातली स्वतःची जागा हरवल्यासारखी वाटू लागते. घर म्हणजे एकत्र जगायचं ठिकाण, ही कुठली कंपनी नाही की जिथे बॉसगिरी करायला हवी. असं वागणं म्हणजे एका व्यक्तीने आदेश द्यायचा आणि दुसऱ्याने मौन राहून त्याची स्वीकृती करायची. या परिस्थितीत काही काळ नवरा शांत राहतो, पण मनात नाराजी वाढत असते. त्याची घुसमट होऊ लागते. याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर देखील जाणवू लागतो. निर्णय फक्त एकाच व्यक्तीने घेतले की नातं भागीदारीचं राहत नाही, तर ते अधिक राज्य बनतं. हळूहळू नवरा निर्णय घेणं थांबवतो. त्याला वाटतं माझं काही महत्त्व नाही, मग मी कशाला बोलू. मग तो त्याचा सहभाग सर्व गोष्टींमध्ये कमी करू लागतो. पुन्हा बायको सूर आळवू लागते की हे मला कशातच मदत करीत नाहीत. संसार असा एकतर्फी झाला की कुणा एकावरती ओझं वाढतं आणि प्रेम कमी होतं. म्हणूनच कोणत्याही निर्णयात दोघांचं मत घ्या. घर दोघांचं, तर मग हुकूम एका व्यक्तीचा का? संवादातून घर चालतं, आदेशातून नाही. 5 वर्षांपूर्वीचं विसरलेलं भांडण पुन्हा उकरून काढणं ही एक सवय अनेक बायकांमध्ये असते. एक भांडण सुरू झालं की जुन्या सगळ्या तक्रारीचा पिटारा उघडतो. असं केल्याने भांडण सुटत नाही, उलट अजूनच गुंता वाढत जातो. नवऱ्याला वाटतं की चूक झाली, हिला काही
ही आता का उकरून काढायचं, हिला काहीच विसरता येत नाही का, हिने किती विष मनात साठवून ठेवलं आहे असं त्याला वाटतं आणि तो भावनिकदृष्ट्या तिच्यापासून दूर जाऊ लागतो. प्रत्येक वेळेस भूतकाळ ओढून आणल्यावर वर्तमानातली चर्चा निरर्थक बनते. मनात राग साठतो, संवाद बंद होतो. मित्रांनो, जुनी हाडं उकरली की वासच येणार हे लक्षात ठेवा. नवऱ्याला वाटतं की या भांडणाचा शेवट कधीच होणार नाही, कारण प्रत्येक वेळी नवीन मुद्दा आहेच, पण त्यात जुन्याचीही भर पडलेली असते. अशा वेळी तो मनाने शटडाऊन होतो. मैत्रिणींनो, नात्यात प्रेम, शांती टिकवायची असेल तर भूतकाळाला विश्रांती द्या. वर्तमानातील समस्या सोडवा. नात्यात नव्याने पान सुरू करायला शिका. आणि मेन म्हणजे नवऱ्याच्या कुटुंबाला कमी लेखणं. सासू, सासरे, दीर आणि त्यातल्या त्यात नणंदबाई, तुझ्या घरचे मला माझ्या घरात नकोत असे जेव्हा बायको नवऱ्याला म्हणते, तेव्हा त्याच्या हृदयात किती घाव होत असतील याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तुमच्या आईवडिलांच्या बाबतीत कोणी असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? तसंच त्यालाही वाईट वाटत असतं. आपल्यासारखेच रडून आरडाओरडा करून तेही भावना आपल्यापर्यंत पोचवत नाहीत, पण आतून मात्र ते तिळतिळ तुटत असतात. तुझ्या घरच्यांना काही कळत नाही हे वाक्य नात्यात खोल जखम करतं. नवरा त्याच्या आईवडिलांचा अपमान सहन करू शकत नाही. जरी तो गप्प असला तरी अशा बोलण्यामुळे नवरा कात्रीत अडकतो. एकीकडे बायको, दुसरीकडे घरचे, यामुळे तो मनानं थकतो. सतत त्याच्या घरच्यांवरची टोमणे, टीका केल्याने त्याच्या मनात बायकोबद्दलचा आदर कमी होतो. त्याला वाटतं की ही माझ्या माणसांचा सन्मानच करत नाही, मग माझा कसा करेल? ही भावना तुमच्या नात्यात मोठी भेग पाडतो. काही वेळा तो गप्प राहतो, पण मनात हळूहळू कटुता साचत राहते. प्रत्येक कुटुंबात मतभेद असतातच. आपल्याला सासरच्या सगळ्याच गोष्टी पटतील असे नाही, पण जे काही आहे ते शांतपणे बोला. अपमान करू नका. समजूतदारपणा हवा. दोन्ही घरांमध्ये सन्मान ठेवला तर संसार अधिक छान फुलेल. नवऱ्याला स्वतःचं वेगळं आयुष्य जगू न देणं. त्यालाही स्पेसची गरज असते. ऑफिस टूर, मित्रांसोबत फिरायला जाणं, एकटं थोडा वेळ घालवणं, या गोष्टींवर काही बायका चौकशी सुरू करतात. कोण आहेस? कुठे जातोयस? कशाला जातोयस? काही जाणं गरजेचं आहे का? नाही गेलास तर चालणार नाही का? जणू CID ऑफिसरच. पुरुषालाही थोडा स्वतःचा वेळ हवा असतो. प्रत्येक क्षणावरती नियंत्रण ठेवलं की तो गुदमरतो. हळूहळू तो सांगणंच बंद करतो, कारण त्याला वाटतं काहीही सांगितलं की चौकशी होणारच. विश्वास कमी झाला की नात्यात शंका वाढतात आणि शंका वाढल्या की मन आपोआपच दूर जायला चालू होतं. एखाद्या व्यक्तीला 24 तास रिपोर्ट द्यावा लागला तर ते प्रेम नाही, ती कैद होते. मैत्रिणींनो, विश्वास नसेल न तर सावलीसुद्धा शत्रू वाटू लागते. त्याला थोडा स्पेस द्या. विश्वास ठेवा. तुम्ही देखील मैत्रिणींबरोबर फिरायला जा. तुम्ही देखील स्पेस घ्या. याने नातं घट्ट होईल. एकमेकांना थोडं जगू द्या. नातं फुलू द्या. नेहमी मीच बरोबर आहे असा हट्ट करणे. काही बायका डिस्कशन असो किंवा डिसिजन असो, मीच बरोबर असाच दृष्टिकोन ठेवतात. नवऱ्याने जरा काही सांगितलं की लगेच विरोध करायचा. हा हट्ट नात्यात समजुतीचा पूल टिकू देत नाही. नवऱ्याला वाटतं माझं मत काही किमतीचंच नाही किंवा ही ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसते. मग जाऊ दे ना, कोण बोलतंय हिच्याशी, तो बोलणंच बंद करतो. अशा बायकांच्या हट्टीपणामुळे नवरा बायकोंमधला संवाद संपतो. उरतो केवळ संघर्ष. नात्यात मी आणि तू पेक्षा आपण असावं. हट्टाने कोणीही जिंकत नाही, उलट दोघं हरतात. हट्ट हा प्रेमाचा शत्रू आहे. सतत मीच बरोबर म्हटलं की दुसऱ्याला वाटतं त्याचं मत महत्त्वाचंच नाहीये, त्याचं अस्तित्व गौण आहे. अशा वातावरणात प्रेम नव्हे, तणाव वाढतो. म्हणून हट्टाऐवजी संवाद वाढवा. मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण समजूतदारपणा ठेवलात की नातं आयुष्यभर चांगलं राहतं. मैत्रिणींनो, नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असं म्हणणं म्हणजे तोच बिचारा आहे असं नाही. बऱ्याच वेळा त्यांच्याही अनेक चुका असतात. या चुकांमुळे नात्यात ताणही निर्माण होतो. पण काही वेळा स्त्रियांनीही जर थोडं थांबून स्वतःकडे पाहिलं, स्वतःच्या बोलण्याचा, वागण्याचा विचार केला तर अनेक गैरसमज टळतील. प्रेम टिकवण्यासाठी मोठमोठे त्याग लागत नाहीत.
छोट्या छोट्या सवयी बदलल्या तरी नातं फुलतं. नवरा आणि बायको हे दोघंही एकाच बोटीत बसलेले प्रवासी आहेत. दोघांनीही तक्रारी, तुलना, हट्ट बाजूला ठेवून संवाद, समजूतदारपणा यांना आयुष्यात जागा द्यायला हवी. ज्यांच्या घरात बोलणं गोड असतं तिथं संसारही साखरेसारखाच गोड असतो. तर मैत्रिणींनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, उद्या भेटू पुन्हा नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.